भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे। भारतीय जनता पार्टी विचारांची पार्टी आहे। आमचं ध्येय असं आहे की भारतातला सर्वसामान्य माणूस हा सुखी आनंददायी प्रगतिशील झाला पाहिजे आणि म्हणून मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची फार मोठी वाटचाल सुरू आहे। आपण पाहिलं की देशाचं अर्थव्यवस्था ही जगामध्ये 5व्या क्रमांकावर, पुढच्या काळामध्ये ती 3ऱ्या क्रमांकावर येणार। परंतु जगातली सर्वात मोठी असणारी भारतीय जनता पार्टी यांचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं स्वतःचं हक्काचं कार्यालय असावं अशा प्रकारचा विचार या परिवाराने मांडला आणि मग भारतीय जनता पार्टीचं कार्यालय हे परिवारातले सदस्य मिळून उभे करत असतात। आज आमच्या महानगराचे प्रमुख म्हणून गजेंद्रभाऊ अंपळकर यांच्यावर ही जबाबदारी आली आहे आणि म्हणून सगळ्यांकडनं 2-2, 5-5 रुपये जमा करण्याचा विषय न करता यथाशक्ती जे शक्य होईल असा त्यांचा प्रयत्न आणि म्हणून त्यांचा स्वतःचा प्लॉट त्यांनी समर्पित केला आणि त्यांच्या माध्यमातून जी काही यथाशक्ती असेल त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं स्वतःचं हक्काचं कार्यालय हे निर्माण करण्याचं काम चालू आहे। संबंध भारतामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये हे काम चालू आहे। पक्षाचे लोक त्याच्यामध्ये पैसा जमा करून हे आपलं हक्काचं कार्यालय निर्माण करत असतात। तिथे हा सिंहाचा वाटा हा आमचे अध्यक्ष गजूभाऊ अंपळकर यांनी घेतलेला आहे आणि म्हणून मी पाहण्यासाठी आलो आहे। पाहण्याबरोबर कौतुकी करण्यासाठी आलो आहे, अभिनंदन करण्यासाठी आलो आहे की एखादा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचं परिवार हे आपलं घर कसं मानतो की जसं स्वतःचं घर बनवतो तसंच पक्षाचं सुद्धा एक हक्काचं कार्यालय घर असावं असा विचाराने प्रेरित होऊन ते काम करतात। मला असं वाटतं की भारतामध्ये लाखो कार्यकर्त्यांना या माध्यमातून प्रेरणा मिळू शकेल की पक्ष हे केवळ राजकीय साधन नाही तर हे आपल्या परिवाराचं एक भारतीय जनता पार्टी परिवार आहे आणि मग परिवाराच्या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे ही भूमिका यामधनं अधोरेखित होते। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी जबाबदारी घेतली आणि कार्यालय बनवण्याचं काम देखील हाती घेतलेलं आहे।